श्रीराम जय जय राम बोला श्रीराम जय राम वाह श्रीराम क्या बात है सर्व मिळून श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम ओ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम क्या बात है देवा देवा हे तेरा देवा देवा हे दान देवा 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 हे ती दान देगा 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 देवा तुझा विसरला व्हावा हरी चरण व्हावा कोण गाईन आवडी कोण गाईन आवडी विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा कोण गाईन आवडी कोण गाईन आवडी गाईन आवडी गाईन आवडी क्या बात शेवटी नोटेशन कोणी म्हटलं सागरिका सारेने वाह वाह क्या बात है एक बार चारो खाणे चित एकदा जोरदार महाराजांसाठी टाळ अशा प्रकारे महाराज म्हणतात देवा मला काही नको पण तुमची इच्छा ना म्हणून मी मागतोय काय पाहिजे हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा मला फक्त एक दान तुमच्याकडून द्या देवा माझ्याकडून फक्त तुमचा विसर झाला नाही पाहिजे आता भगवान म्हणतात अहो तुक बरं मागून मागून मागितलं तर काय तुझा विसर न व्हावा काहीही मागा देणारा मी आहे सगळ्या जगाचा स्वामी आणि मागणारे तुम्ही आहे एक अधिकारी भक्त जे मागितलं ते मिळू शकतं पण मागून मागून मागितलं काय तुझा विसर न व्हावा यामागचं कारण संत तुकाराम महाराज म्हणतात देवा जी गोष्ट मी मागितली ही जगात सगळ्यात मौल्यवान गोष्ट मागितली कारण या जगामध्ये सगळ्या गोष्टी जरी असतील आणि तुझा जर विसर झाला देवा त्या सगळ्या गोष्टी असून फायदा नाही आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा मनुष्याला मनुष्य जन्म मिळतो तेव्हा तो सगळ्यात आधी कुणाला विसरतो भगवंताला विसरतो असं म्हणतात जेव्हा मनुष्याला जन्म मिळत नाही तेव्हा तो भगवंताकडे प्रार्थना करतो तेव्हा एकदा मला जन्म दे एकदा मला मनुष्य योनी दे म्हणजे मी माझ्या जीवनाचं सार्थक करून घेईल आणि जसा जन्म मिळाला आपण म्हणतो कोण देव कायचा देव कशाचा देव आपण सर्व संसाराच्या मागे लागतोय म्हणून महाराज म्हणतात देवा इथं आल्याच्या नंतर पहिला विषय म्हणजे हा संसार कसे अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हा तारा चटके मग मिळती भाकर आपण रोज कीर्तनामध्ये प्रमाण ऐकले असेल संसार कसे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे इथं सुख आहे का नाही जो देखे सो दुखी आहे बाबा सुखिया कोई नाही आणि महत्वाचं म्हणजे संत सांगतात इथं हा जो काय सगळा बाजार आहे यात संसार नगरी तर बाजार भरला ग बाई यात सुख नाही ग त्यात सुख नाही पण तरी सुद्धा पहिला विषय हा संसार सुखमय नाही तरी सुद्धा आपल्याच्यानं सुटत नाही मला सांगाय जेवढे जण आपण या संसारामध्ये सर्व राहतो सुखी कोणी हातवर करावं बरं लग्न कोणाच झालं हातवर करावं गणेश भाऊ हे सगळे बालब्रह्मचारीच आहेत का इकडे लग्नाला दुसरं काय म्हणतात का लग्नच म्हणतात ना ते सावधान माझ्याकडे बघू नका माझं झालं नाही हा बोला ना लग्न कुणाच झालं 1 2 3 4 आणि म्हणजे पुरुष वर्गांमध्ये कुणाचच नाही का हा हा म्हणजे तुम्हाला आता लक्षात येईल का झालं म्हणून एवढी भयानक गोष्ट कोणी विसरू कसं शकते बरं लग्न म्हणजे काय साधारण विषय आहे का असं तुम्ही हात वर करना
गेले तुमच्या भांगात कुंकू मला दिसायला ते कुंकू माझ्या नवच आहे का? हा, लग्न जवळपास सर्वांचं झालेलं आहे. आता ज्यांचं लग्न झालं ना सुखी असं हात वर करा बरं. सगळे दुखी. इकडे तर म्हणत असेल आमच्याकडे बघूच नका. हा, आणि ज्यांचं लग्न झालं नाही सुखी आहे हात वर करा. हा लेकर. हा, नाही 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 नाही, लग्नाला आले, लग्नाचं वय झालं आणि लग्न झालं नाही तो सुखी आहे का? नाही. लहान लेकरं सुखीच राहणार, कारण त्यांना अजून त्यातलं काहीच माहित नाही. सांगण्याचं तात्पर्य काय बघा, इथं संत म्हणतात या संसार नगरी बाजार भरला ग बाई, यात सुख नाही ग त्यात सुख नाही. ज्यांचं लग्न झालं तेही सुखी नाही, ज्यांचं लग्न झालं नाही ते सुद्धा सुखी नाही. ज्यांचं लग्न झालं नाही ते रोज देवाकडे प्रार्थना करायला, देवा यंदा तरी येऊ दे माझं नाव साजनीच्या उखाण्यात, या वर्षी तरी होऊ दे. आणि ज्यांचं लग्न झालं ते म्हणतात लय घाई केली, ये क्या हुआ, कैसे हुआ, क्यों हुआ. म्हणजे ज्यांचं लग्न झालं नाही ते रोज प्रार्थना करायला माझं लग्न होऊ दे, आणि ज्यांचं झालं नाही ते ज्यांचं झालं त्यांना वाटायला मी कशाला केलंय. म्हणजे यात सुख नाही ग त्यात सुख नाही. बिना लग्नाचंही सुखी नाही, लग्न झालेला सुद्धा सुखी नाही. म्हणून महाराज म्हणतात इथं या संसारामध्ये सुख पाहायला मिळणार नाही. इथं जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया जो देखे सो दुखिया बाबा. कुणी इथं सुखी आपल्याला दिसणार नाही. सुखी नाही याचं कारण काय? कारण आपल्या जन्माचं ध्येय आपण एक असं कोणतंही ठेवलेलं नाही. आपण एक अशा ट्रेन मध्ये बसलो की कुठं उतरायचं स्टॉप आपल्याला माहित नाही. म्हणून महाराज म्हणतात जर देवा एखाद्या ट्रेन मध्ये बसलोय आणि त्या ट्रेन मध्ये उतरायचा स्टॉपच जर आपण विसरून गेलोय तर किती वेळा आपण जोपर्यंत मरणार नाही त्या बस मध्ये बसूनच राहणार का? स्टॉप विसरल्यामुळं. मग जोपर्यंत हे संसाराची एक ट्रेनच असल्यासारखी, इथं जर स्टॉप म्हणजे कोण? तुम्ही. तुमचाच जर विसर झाला तर इथं आम्ही मरेपर्यंत याच्यातच फिरणार राहणार आहे. म्हणून इथं आल्याच्या नंतर दुसरं द्या का न द्या, मला एक द्या. कोणतं? हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. म्हणून तुझा विसरण होऊ देऊ नको. पहिला विषय म्हणजे का? संसारामध्ये सुख नाही. दुसरा विषय म्हणजे काय? देवा इथं कसं झालंय, तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सारा, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर दिसताना सगळं आपलं दिसते पण माझं कोणी नाही. म्हणून संत म्हणतात काय, अरे आता तरी घे 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 हरी नाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला रडतो सटाई काय, या संसाराबाई, या संसाराबाई, या संसाराबाई, या संसाराबाई.
कशी तुकड्या घोडे हाती या शिक्षणात होईल माती रावण मेला लंका जळाली अशीच होईल गती रावण मेला लंका जळाली पैसे होईल गती रावण मेला लंका जळाली पैसे होईल गती मानव बाई तू राम नाम घे ऐक मानव बाई तू राम नाम घे मला सारा जन्माला आला संसारा आला संसारा आला संसारा आला संसारा घे 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 हरी नाम घे माया झाली सोडून घे हाता लावून नशिबाला काजळ कशाई इथं आल्याच्या नंतर महाराज म्हणतात तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सारं आणि मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर तू म्हणशील पैसा अडका हा इथंच राहील सडका मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका कितीही पैसा पैसा म्हणा आपल्या सोबत येणार नाही मग याचा अर्थ कमवायचा सोडायचा हा झाला का नाही संत म्हणतात कमावू नका असा विषय नाही पण जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी पहिला विषय पैसा कमवू नका हा विषय नाही पण कमवा पण चांगल्या मार्गाने कमवायला पाहिजे कुणाला धमकी देऊन कुणाचा खून करून कुणाच्या जीवनाचं वाटुळ करून कमावू नका कारण लोकांचं कितीही लुबाडून खा आपलं पोट भरणार नाही आणि जो वाटून खाणारा असतो आयुष्यात त्याचं पोट कधीच रिकामं राहणार नाही म्हणून पैसा कमवू नका हा विषय नाही पण चांगल्या मार्गाने कमवा चांगल्या ठिकाणी खर्च सुद्धा करता आला पाहिजे नाही जर तुम्ही म्हटलं कोणत्याही मार्गाने कमावतो मी माझ्याच कुठं पण वाईट गोष्टीमध्ये खर्चतो तर संत म्हणतात इथं आल्याच्या नंतर तू म्हणशील पैसा अडका हा इथंच राहील सडका मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका याच्या व्यतिरिक्त दुसरं काही येणार नाही ज्या दिवशी आपण मरेल ना ज्या दिवशी आपण मरेल त्या दिवशी आपल्याला जाळतील सरणावर ठेवतील आपले डोकं फुटेपर्यंत थांबतील फटकन आवाज झाला की सगळे घरी निघून जातील काही दिवसानंतर रडणं बंद होईल काही दिवसानंतर आपली आठवण सुद्धा बंद होईल विचार करा द्वारकेचे राजे श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण हे कोण आहेत अहो भगवान श्री विष्णूंचे अवतार आहेत त्यांनी आपला अवतार संपवला तरी सुद्धा कुणाचं काही राहिलं नाही आपल्या वाचून कुणाचं काही राहील का म्हणून महाराज म्हणतात आता तरी घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे आणि महत्वाचा विषय म्हणजे स्पेशली पुरुष वर्गांसाठी त्यांनी एक चरण रचले बरं कोणतं तू म्हणशील बायको पोर ही तुझ्या मागची चोर मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर महिला वर्गामध्ये भक्तीचं प्रमाण जास्त आहे आजही जराशी जर नजर फिरवली तर महिलांचं प्रमाण जास्त आहे का पुरुषांचं जास्त आहे महिलांचं प्रमाण जास्त आहे का कारण पुरुषांचं कसं झालंय त्यांना वाटते माझा पैसा माझी गाडी माझे लेकरं माझे बाळ माझी सून माझं लेकरू माझा नातू माझा पंतू माझं घर माझी प्रॉपर्टी या सगळ्या गोष्टीमध्ये पुरुष वर्ग एवढा गुंतून गेलेला आहे त्यांना वाटते जाऊ दे माझी बायको भक्ती करायली म्हणजे ती मला येईल तिची भक्ती आपल्याला येणार नाही उलट आपल्याकडं फार कर्ज आहे आपलं सगळीकडे जाईल पण आपल्याला त्यांचं येणार नाही म्हणून महाराज म्हणतात की इथं आल्याच्या नंतर तू कितीही म्हण तू म्हणशील बायको पोर ही तुझ्या मागची चोर मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर मग इथं आता तरी भगवंताचं नाव आपण घ्यायला पाहिजे आणि म्हणून महाराज म्हणतात की देवा पहिला विषय म्हणजे मी तुम्हाला का विसर होऊ नये मागितले पहिला विषय म्हणजे या संसारामध्ये सुख नाही आपण सुरुवातीलाच तो विषय पाहिला पहिला विषय या संसारात सुख नाही आणि दुसरा विषय म्हणजे इथं दिसताना सगळं आपलंय पण जाताना सगळ्यांना एक दिवस एकटंच जावं लागेल कारण नाही नाही
माझे मनोनी म्हणून हे सगळा स्वार्थाचा बाजार आहे महाराज। इथं जे आपल्याला वाटतं ना मला जगामध्ये फार मान आहे सन्मान आहे, तुम्हाला सांगते भ्रमात आहे आपण। इथं कोणत्याही व्यक्तीला मान सन्मान नाही। मान सन्मान असेल तर त्याच्या पैशाला आहे, त्याच्या पदाला आहे, त्याच्या प्रतिष्ठेला आहे, दुसरं कशालाही नाही। कारण हे जग कसं आहे, हल्लीचं जग कसं चाललंय, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की म्हणतात ना इथं या संसारामध्ये लाख दोस्त बनते हैं जब पैसा पास होता है। अरे लाख दोस्त बनते हैं जब पैसा पास होता है और टूट जाता है गरीबी में वो भी रिश्ता जो कभी बहुत खास होता है। धनवंत लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी। धनवंत लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई सब पैसे के भाई, सब पैसे के भाई। दिल का साथी नहीं रे कोई, दिल का साथी नहीं रे कोई। सब पैसे के भाई जीवनामध्ये हसा खेळा जीवन जगा संसारामध्ये राहा, पण राहताना संसारात कसं राहायचं एक गोष्ट लक्षात ठेवा। बघा सुरेश भट यांची एक कविता होती, कोणती? रंगुनी रंगात सारा रंग माझा वेगळा आहे। कविता होती नाही, कविता आहे कोणती? रंगुनी रंगात सारा रंग माझा वेगळा, रंगुनी रंगात सारा रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा। माणसांना सगळीकडे गुंतलं तरी आपला पाय हा मोकळा ठेवला पाहिजे। कारण संत म्हणतात काळाची उडी पडेल का जेव्हा सोडवे ना तेव्हा माय बापही सोडणार नाही। कारण इथं कसं झालंय, संत म्हणतात नको नको रे मना गुंतू माया जाय, काल आला जवळे, काल आला जवळे ग्रासावया, नको नको रे मना गुंतू माया जाय, काल आला जवळे ग्रासावया। हा काळ आपल्याला रोज जवळ जवळ येतोय, म्हणून इथं आल्याच्या नंतर जास्त माया जाळ गुंतत बसू नका। म्हणून महाराज म्हणतात देवा इथं सगळेजण माया जाळ गुंतत बसायत का? तुझा विसर झाल्याच्या मुळे। अहो या लोकांचं कसं झालंय देवा, हा जा गेला हो हो पंजा गेला, जा गेला हो हो पंजा गेला, जा गेला पंजा गेला, बसला गेला
गेला. आपण आजोबाला मरताना पाहिलंय, पणजोबाला मरताना पाहिलंय, बाप्पाला मरताना पाहिलंय. पण बघा एक श्लोक आहे, काय म्हणतात, अहन्य हानी भूतानी गच्छन्ति यम मंदिरम शेषास्थिरत्वम इच्छन्ति किमाश्चर्य मतपरम. मनुष्य रोज कुणाला ना कुणाला तरी यम सदनी जाताना पाहतो, पण इथं अशा प्रकारे राहतो जणू काही त्याचं मरण कधीच येणार एक पाहता एका दिलहने, एक पाहता एका दिलहने, सावधच्या गुन्हेगारे नवा, सावधच्या गुन्हेगारे नवा. एक पाहता एका दिलहने, एक पाहता एका दिलहने, सावधच्या गुन्हेगारे नवा, सावधच्या गुन्हेगारे रोज कुणाला ना कुणाला तरी मरताना पाहतो, पण इथं असं राहतो जणू काही आपला मृत्यू कधी येणारच नाही. म्हणून महाराज म्हणतात, हे देवा, ही लक्षणं कशाची आहेत? हे सगळी लक्षणं तुझा विसर झाला याची, म्हणून हे माझ्यासोबत होऊ नये म्हणून मला एक दे, ह्याची दान दे का देवा. तुझा विसर ना हवा, माझ्याकडून फक्त तुझा विसर होऊ देऊ नको, बाकी सगळं मी सांभाळून घेतो. आणि नेहमी लक्षात ठेवा, भगवंताकडे जर काही मागायचं असेल ना तर साक्षात भगवंतालाच आपलंसं करा. जेव्हा देणारा आपला असेल मागण्यासाठी काही उरत नाही. एक दृष्टांत आहे का बघा, महाभारताचं जेव्हा युद्ध चालू होतं तेव्हा कर्ण आणि अर्जुन दोघांचं युद्ध चालू असताना जेव्हा जेव्हा कर्णाचा बाण अर्जुनाच्या रथाला लागत होता तेव्हा अर्जुनाचा रथ फक्त तिळभर थोडंसं मागं जात होता, थोडंसं हालत होता, थोडं मागं जात होता. पण जेव्हा अर्जुनाचा बाण कर्णाच्या रथाला लागत होता ना तेव्हा कर्णाचा रथ 7 पावलं मागं जात होता. म्हणजे बाणामध्ये ताकद कुणाच्या असेल? अर्जुनाच्या बाणामध्ये ताकद असेल. आणि जेव्हा जेव्हा कर्णाच्या बाणानं अर्जुनाचा रथ हालायचा तेव्हा तेव्हा भगवंत अर्जुनाचं नाव न घेता कर्णाचं नाव घ्यायचे, वाह कर्ण वाह, वाह कर्ण वाह. तेव्हा अर्जुनाने ईर्षेनं, थोडा अहंकारी झाले, ईर्षेनं भगवंताला विचारलंय, देवा मला सांगा तुम्ही माझ्या साईडकडून आहे की त्याच्या साईडकडून आहे? भगवंत म्हणाले, तुझ्या साईडकडून आहे, मी धर्माच्या साईडकडून असतो नेहमी, तुझं माझं काही नाही, जिकडे धर्म तिकडं मी, मग माझ्याकडे धर्म आहे, तुम्ही माझे सारथी आहे. अहो माझ्या बाणानं त्याचा रथ 7 पावलं मागं जातोय आणि त्याच्या बाणानं आपला रथ फक्त तिळभर हालतोय आणि तुम्ही म्हणता वाह कर्ण वाह 7. असं म्हणतं तर माझ्या बाणात जास्त ताकद आहे, मग वाह अर्जुन वाह म्हणायचं तर वाह कर्ण वाह तुम्ही का म्हणता? तेव्हा भगवान श्रीकृष्णाने काय उत्तर दिले लक्षात घ्या. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना तुझ्या बाणानं त्याचा रथ मागे जाईल यात काहीही नवल नाही. तो साधारण व्यक्ती आहे, तुझ्या बाणानं त्याचा रथ मागं जातोय 7 पावलं काय 15 पावलं मागं जाऊ दे, काहीही नवल नाही. पण तुझा रथ हालतोय, तुझा रथ तिळभर मागं जातोय यात नवल आहे का? कारण तुझा रथ म्हणजे साधारण रथ नाही, तुझ्या रथाच्या ध्वजावर साक्षात महारुद्र मारुती राय आहेत. या पलीकडे सांगतो तुझ्या रथावर साक्षात मी सगळ्या जगाचा स्वामी आहे, तरी सुद्धा तुझ्या रथाला तिळभर हलवण्याची क्षमता असेल, त्या बाणात ताकद किती असेल. म्हणून म्हणतात की भगवंताला जर काय मागायचं असेल तर भगवंताला आपलंसं करा. एवढा कर्ण भगवंत असून सुद्धा त्या रथाला हलवण्याची ताकद ठेवत असेल, त्या कर्णाच्या रथा त्या बाणात ताकद किती असेल महाराज. पण तरी सुद्धा 11 अक्षयणी सेना हरली कौरवांची आणि फक्त 7 अक्षयणी सेना असून पांडव जिंकले. कारण काय? त्यांनी भगवंताची सेना मागितली नव्हती, त्यांनी काय मागितले होते, भगवंता मला तुमची नारायणी सेना नको, मला तुम्ही पाहिजे. म्हणून अशा प्रकारे जेव्हा भगवंताकडे काही मागतोय तेव्हा भगवंतालाच मागायचं, देणारा आपला असला मागायला काही उरत नाही. त्या भगवंताला म्हणा, हो पालनहारे निर्गुण और न्यारे, तोरे बिन हमारा कोनो नहीं. हो पालनहारे निर्गुण और न्यारे, तोरे बिन हमारा कोनो नहीं. हमारी उलझन सुलझाओ भगवान, तोरे बिन हमारा कोनो नहीं. तुझ्याशिवाय इथं कुणी नाही. आणि हे संत तुकाराम महाराजांनी केले. जगातील सगळ्यात महागडी गोष्ट काही न मागता मागितली, काही नको देऊ, तुझा विसर होऊ देऊ नको. म्हणून भगवंत म्हणतात ठीक आहे, हे दान मिळाल्याच्या नंतर काय करणार? महाराज म्हणतात माझ्या आवडीचं काम कोणतं? गुण गाईना
तुझ्या चरणामध्ये महाराज म्हणतात मी काय करणार देवा, माझ्या सगळ्यात आवडीचं काम कोणतं? गुण गायनं आवडी ह्याची माझी सर्व जोडी. मी तुमचं गुणगान गाणार, यातच माझी सगळी आवड आहे, मला दुसरं काही आवडतही नाही, म्हणून मी तुमचं गुणगान गाणार. आणि बघा आपण जी भक्ती करतोय, संतांनी ग्रंथांनी प्रत्येकाने आपल्याला भक्ती सांगितलेली आहे, पण आपण कोणती भक्ती करतोय आणि संतांनी सांगितलेली भक्ती यामध्ये फरक आहे. संतांनी सांगितलेली भक्ती 2 मिनिटात आधी ऐकून घ्या. संत म्हणतात कोणती भक्ती श्रेष्ठ आहे, तर संतांनी सांगितले भगवंताला काय आवडतंय? तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा आवड देवा आवडे देवाशी तो ऐका प्रकार, आवडे देवाशी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस करा, हाच प्रकार आवडतो. महाराज म्हणतात मी तेच करणार, गुण गायन आवडी ह्याची माझी सर्व जोडी. आता 2 मिनिटात सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्यायचे. बघा भक्ती सगळ्यात सोपी कोणती? पहिला विषय नामस्मरण, ही भक्ती आवडणारा भक्तीचा प्रकार आहे. महत्वाचं म्हणजे सोपी एवढी आहे, न लगती साह्यास जावे वनांतरा सुख येतो घरा नारायण. काही सहन करायची गरज नाही, घर बसल्या भगवंत आपल्याकडे येतील. काय करायचे? ठाईस बैसून एक करा, एकाचित एक ठिकाणी बसून करा, किंवा सगळ्यात सोपं बैसली या ठाई म्हणता राम राम काय होय श्रमायचे सांगा. सर्वांनी माझ्यासोबत मिळून बोलायचे. बोला जय श्रीराम. हा आपला एक घास तरी जिरला का नाही? म्हणजे किती सोपी भक्ती आहे. बसल्या ठिकाणी नाम घ्या, एवढी सोपी आहे, काही श्रम आपल्याला लागणार नाही. पुन्हा या नामाची ताकद काय? तर म्हणतात राम म्हणता रामाची होई जे पदे बैसुनी पदवी घ्यायचे. अजून याच्या पुढे महाराज सांगतात चहुवेदी जाण साही शास्त्र कारण आणि 18ही पुराण हरशी गाती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सर्वांचं सार काय? एक हरिनाम. एवढी ताकद या नामामध्ये आहे. आणि आपण बाकी हे नामाची भक्ती सोडली आणि बाकीच्या भक्तीच्या मागे लागलो. बघा आपली भक्ती कशी चालते, एक उदाहरण तुम्हाला देते. समजा इथे रामजीची मूर्ती आहे, इथं समजा एक मंदिर आहे. कल्पना करा डोक्यामध्ये सर्वांनी, आणि मी विचारेल माझ्या प्रश्नाची उत्तर द्यायची, माना हलवायच्या नाही. समजा इथं रामजीचं मंदिर आहे आणि त्या गेट पासून आपल्याला मंदिरात दर्शनाला यायचंय, पण अट अशी आहे की मंदिरातला देव झाला फेमस. एरवी देवाला कुणी जाणार नाही, पण मंदिरातला देव फेमस झाला की सर्वजण, जो नाही जाणार तो सुद्धा जातो. कारण बघा ना तुम्ही, गावातल्या गावात कधीच देवाला कुणी जाणार नाही, पण बाहेरगावी जेवढे काही फेमस देवस्थान आहे तिथले देव केल्याशिवाय राहणार नाही. हे गावातला देव म्हणजे देव नाही का? बाहेरचे देव म्हणजे देव आहेत का? नाही. संत म्हणतात अहो देव कुठे? तर त्यांनी सांगतात तान्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात नाचे रंगून संताच्या मेळ्यात, तुझ्या माझ्यात भेटला साऱ्यात तो, शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो, रोज वृंदावनी फोडी तो घागरी, तोच नाथा घरी वाहतो कावडी, गुंतला घरी मंदिरी राहुडी, बापाचा रागणी राहुडी, राहतो जोबनी याचनी जीवनी, एका पाशाने तो सावधावाला बघा उघडून देव गावाला
कोंडून ठेवलेलं आहे महाराज. पण संत म्हणतात जिकडे तिकडे शोधीस करे फिरसी वेडा परीत बसे तो देव तुझ्या अंतरी. म्हणून सगळीकडे देव आहे पण आपल्याला नको ते फेमस झालेले देवस्थान आवडतात. गावातल्या देवाला जाऊ का न जाऊ असो हा आपला विषय. इथं मंदिर आहे आणि गेट बसून आता फेमस जर देवस्थान झालं तर डायरेक्ट दर्शन मिळतं का? बोला ना माय. नाही मग काय करावं लागतं? बारीमध्ये लागावं लागतं. तुम्हाला वेगळं विचारू का? सर्व मिळून बोला ना. काय करावं लागतं? हा बारीमध्ये लागावं लागतं. बघा मी पण सांगेल पण लांब असल्यामुळे माझ्या तुमच्या शब्दांमध्ये अंतर असू शकते. मग मी एक बोलल तुम्ही एक कळवशाल तर वेगळं होऊन जाईल. म्हणून काय करावं लागेल? लाईन मध्ये लागावं लागेल. आता लाईन लागली गेट पासून मंदिर आहे इथं. आता तुमच्या पायात चप्पल आहे जवळपास 1,500ची. किती हजाराची? आता किती महागडी चप्पल म्हणलं तर देवापाशी घेऊन जाता येते का? चप्पल कुठं सोडावं लागेल? बाहेर. आता तुम्ही चप्पल सोडली गेट पाशी तुम्ही आले देवळापाशी. इमानदारीनं सांगायचं तुम्हाला तुमच्या चपलीची शपथ आहे म्हणून. इमानदारीनं सांगा आपण देवापाशी गेल्याच्या नंतर आपलं मन हे देवामध्ये राहील का 1,500च्या चपलीत राहील? क्या बात आहे वा. अशा प्रकारे संत म्हणतात अहो ही का भक्ती खरी पडते मना बाहेरी देह देवा पुढे लक्ष जोड्यावरी. देह तर देवा पुढे पण सगळं लक्ष त्या जोड्यावर लागलेलं आहे. मग ही का भक्ती खरी पडते मन बाहेर. यापेक्षा तुम्ही त्या चपलीपाशी राहा पण मन आपलं देवापाशी ठेवा हे तरी कामीचं येईल. म्हणून इथं आल्याच्या नंतर काय करा? घर बसल्या नामस्मरण करा. होईल तेवढं नामस्मरण. आता सर्वांनी हातवर आणि मिळून नामस्मरण करायचे. कारण महाराज म्हणतात गुणगायन आवडी ह्याची माझी सर्व जोडी. गुणगान गाण्यात नामस्मरणात जर एवढी ताकद असेल तर आपण सर्वजण मिळून करूया. सर्वांचे हातवर हातवर सर्वांचे. पखवाज वादक सोडू ना. राम राम जय राजा राम 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 जय सीताराम. राम राम जय राजा राम 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 जय सीताराम. राम राम जय राजा राम 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 जय सीताराम. राम राम जय राजा राम 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 जय सीताराम. राम राम जय राजा राम 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 जय सीताराम. राम राम जय राजा राम 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 जय सीताराम. सर्वांचा तुमचा आवाज आला पाहिजे. हा 2 मिनिट टाळ सर्व शांत. हा 2 मिनिट तुमचा आवाज फक्त हातवर सर्व आवाज बोला. राम राम जय. वा वा. अवघड चाललंय का? सोपं देऊ का? ठीक आहे. श्रीराम जय राम जय जय राम. बोला श्रीराम जय राम. वा श्रीराम. क्या बात है. सर्व मिळून श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय
वाजवा जोरदार. एकदा ऑपरेटर दादासाठी जोरदार टाळ्या. अशा प्रकारे जिथं वेळ भेटल तिथं नामस्मरण करा. बघा मी आता सांगितले नामस्मरणाची ताकद काय. एवढं सोपं असून पुरुष वर्ग आपण बसल्या ठिकाणी देवाचं नाव घेतो का? नाही. आपल्या काय गोष्टी चालतात बोला की. राजकारणाच्या म्हणा, इकडल्या तिकडल्या म्हणा, काहीतरी चालतात. मला पण माहीत नाही, कारण तुमच्या लाईनमध्ये मी कधी बसले नाही. इकडे महिला वर्ग, तुमचं सगळं मला माहीत आहे. मला सांगा आपल्या देवाच्या नावाच्या गोष्टी चालतात का? चालतात का? नाही. आपल्या बसल्या ठिकाणी कशाच्या गोष्टी चालतात? हिच्या घरात काय चाललंय, तिच्या घरात काय चाललंय, बरोबर. 10-12 महिला एका ठिकाणी बसल्या म्हणजे समजायचं कुणाचं तरी वाटुळं होणार. त्यांच्या गोष्टी लय भारी चालतात महाराज. ऐकून घ्या. एका ठिकाणी बसतात आणि त्यांच्या गप्पा गोष्टी मोठ्यानं बोलणार नाहीत, एकदम हळू पदर घेऊ गावात काय झालं. आणि पुढची म्हणते आणि तुला माहित नाही का. आणि ही सांगते कशी चालायची पोरगी गेली की पडन. आणि समोरची विचारते गेली का, जाऊ दे कोणासोबत गेली ते सांग. आणि ही सांगते लय लोकांच्या घरात लक्ष ठेवायची सवय आहे ना, मग काही तुझाच पोरगा तुझ्या शेजाऱ्याची घेऊन पळून गेला. आता बघा तुम्ही म्हणसाल ताई अभंग चालू आहे, विनोद कुठून आला, हा विषय कुठून आला. संत म्हणतात एवढं सोपं नामस्मरण आहे पण आपण घेत नाही. मग आपण काय करतोय, तू का म्हणे आईशी थोर हानी केली आणि करिता टवाळी जन्म गेला. नुसतं टिंगल टवळ्या करण्यामध्ये आपण आपला जन्म वाया घालतोय. 2 उपवास करतो ना आपल्याला वाटतं देवाने येऊन मला दर्शन द्यावं. संत म्हणतात अनंत वाचळ बरळती बरळ केसेनी गोपाळा पावे. अहो एखादा व्यक्ती उपवास करतो, व्रत करतो, नियम करतो, पण उपवास करतो, व्रत करतो, नियम करतो, पण समोरच्या व्यक्तीबद्दल जर मनातून निंदा करत असेल तर त्या उपवासाचं फळ त्याला लाभत नाही. म्हणून सगळ्यात सोपं काय आहे तर म्हणतात नामस्मरण, म्हणून ते सर्वांनी करायला पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात मी तेच करणार देवा, काय गुण गायनावडी याची माझी सर्व जोडी. तेव्हा भगवंत म्हणाले ठीक आहे तुम्ही काय करणार मला कळाले, तुम्ही गुण गाणार भगवंताचं, माझं गुणगान गाणार हे विषय मला कळाले, पण तुको बरं आहे माझं एक ऐका. अहो तुम्ही धन मुक्ती संपदा काहीतरी मागा. तेव्हा महाराज म्हणतात न लगे मुक्ती नको, धन नको, संपदा नको, अजून द्यायचं ना एक दे. संत संग दे सदा विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई.
माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती नको, धन नको, संपदा नको, संत संगती सदा. बघा, पहिल्या चरणामध्ये त्यांनी मागितले की देवा तुझा विसर होऊ देऊ नको. दुसऱ्या चरणामध्ये त्यांनी म्हणतात की मी काय करणार, गुण गाणार. आणि तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात काहीही नको, मुक्ती धन संपदा काही नको, पण एक दे. कोणती गोष्ट? संत संग देई सदा. याचं कारण काय? एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, उद्या आपण कोणत्या पदाला राहणार हे कशावर अवलंबून आहे? आज आपण कोणाच्या संगतीमध्ये आहोत याच्यावर अवलंबून आहे. पिदाड्याच्या संगतीमध्ये लागला तर तो पिदाडासारखाच होणार, आणि वारकऱ्याच्या संगतीला लागणार तो चांगला वारकरी होऊन नावच कमावणार. म्हणून कोणाच्या संगतीमध्ये राहिलोय हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात देवा सगळं सुख तिकडं संतांकडे आहे, आणि चांगल्या संतांच्या संगतीमध्ये राहिलो तर आनंद मिळेल. म्हणून मला एक दे, संत संगती सदा. तुम्ही बघा, आज संत संगत कुणीही मागत नाही. आजकाल आपण संगत कशाची घेतली? पहिला विषय टीव्ही, मोबाईल, पिक्चर, अजून म्हणजे पैसेवाले लोक, या सगळ्यांची संगत आपण घेतलेली आहे. आणि यामुळं आपली लेकरं जास्तीत जास्त वाईट वळणाला जायला लागलेली आहे. कारण आपली लेकरं वाईट वळणाला जातात याचं कारण काय? संगत चांगली नाही. मला सांगा, आज आपल्याला लेकरं पाहिजे छत्रपती शिवरायांसारखी, आज आपल्याला लेकरं पाहिजे प्रभू श्रीरामासारखी, आज आपल्याला लेकरं पाहिजे श्रवण बाळासारखी, आणि संस्कार देतो यो यो हाणी सिंग. हा बरं का, छत्रपती शिवराय घडले, पण ही पुण्य कुणाची? तर म्हणतात माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो वळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो वळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो वळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. छत्रपती शिवराय म्हणजे कोण? तर म्हणतात गिरीशिखरी गिरिकांबारी, गिरीशिखरी गिरिकांबारी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमिर हरा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर करता शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर करता शिवाजी राजा. हळवे हाती नंगी तलवार, हळवे हाती नंगी तलवार, ओढून राणा कृष्ण बलधार, राणा कृष्ण बलधार, हर हर करी तारी कमारी, हर हर करी तारी कमारी, उधळीला राजाच्या फौजा, उधळीला राजाच्या फौजा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर करता शिवाजी राजा, करता शिवाजी राजा. छत्रपती शिवराय म्हणजे कोण? तर त्यांनी आपल्याला समजावून सांगितले गिरीशिखरी गिरिटापरी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. आणि छत्रपती शिवराय घडले याचं कारण काय? तर त्यांनी म्हणतात माता जिजाई होती शिवबाची आई, म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही. धन्य धन्य ती आई राष्ट्र पावन होई, तिची थोरवी थोराज महाराष्ट्र गाई, परवान केली दुधाची तुझ्या जिजाला, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवबाबा गे, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबाबा गे, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबाबा गे.
महाराष्ट्राची मायभूमी सांगे रुबाब त्याचा, महाराष्ट्राची मायभूमी सांगे रुबाब त्याचा, मारून घोड्याला निघाला शुभ माझा राजा, मारून घोड्याला निघाला शुभ माझा राजा, मारून घोड्याला निघाला शुभ माझा राजा, मारून घोड्याला निघाला शुभ माझा राजा. आणि असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा प्रत्येकाला वाटतं. पण शिवरायांनी काय शिकवण दिली, आपण आपल्या लेकरांना काय शिकवून देतोय? आजकाल आपल्या लेकरांच्या शिकवणी कोणत्या आहेत? जागेवर बसून सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. आज आपल्याला लेकर पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखी, पण लेकरांना संस्कार कोणते दिलोय? सगळं ब्रँडच्या मागे आपलं युवा मंडळ लागलेलं आहे. आजकालच्या आपल्या युवांना बघा, हल्लीचे युवा मंडळ काय म्हणतात? त्यांना कपडा पाहिजे ब्रँड, घडी पाहिजे ब्रँड, मोबाईल पाहिजे ब्रँड, चप्पल पाहिजे ब्रँड, घर पाहिजे ब्रँड, गाडी पाहिजे ब्रँड, आणि स्वतःला तो बैंग नसावा. स्वतः काही संस्कार असो का नसो, पण ब्रँडच्या मागे लागले. छत्रपती शिवराय म्हणतात, अरे ब्रँड करून ब्रँडच्या मागे लागू नका, स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःच्या व्यक्तिमत्वाला एवढ्या उंचीवर न्या. सगळे ब्रँड सुद्धा आपल्या मागे लागले पाहिजे. ही शिकवण छत्रपती शिवरायांनी आज आपल्याला दिली आहे. बघ, एक गोष्ट लक्षात घ्या, छत्रपती शिवरायांची तलवार कोणत्या ब्रँडची होती? ब्रँडला नाव नाही, भवानी तलवारीला ब्रँडचं नाव नाही, पण आज ती तलवार जरी बाहेर निघते तर काय म्हणतात? जेव्हा काढायची बाहेर तिची चमचमती धार, जेव्हा त्या तलवारीची चमचमती धार बाहेर निघायची ना, मला किती मोठा सरदार असू द्या, किती सैन्य असू द्या, हरकाप त्यांना जागेवर सुटायचा. म्हणून म्हणतात मोठे मोठे ते सरदार, त्याने केले किती ठार, जवानी खाली मर्दानी शिवरायाची तलवार, जवानी खाली मर्दानी शिवरायाची तलवार, जवानी खाली मर्दानी शिवरायाची तलवार, जवानी खाली मर्दानी शिवरायाची तलवार. जया भवानी बोलूनी उचलले हत्यार, करून या गर्जना महादेव हर हर. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. जेव्हा मी जय भवानी म्हणेल, सर्वांनी मिळून जय शिवराय म्हणायचे. सर्वांचा आवाज आला